तुम्हाला नेमकं काय काय त्रास होता, कुठं कुठं दुखत होतं ते सांगा. पूर्ण एक ह्या बाजूला असं इथं असं हे झाल्यासारखं होत होतं, मुंग्या झाल्यासारख्या, आणि हा भाग पूर्ण दुखायचा, उजवा भाग. म्हणजे काहीच हात हालचाल करता येत नव्हती का? करता येत होती पण त्रास खूप होत होता. कणिक पण भिजवता येत नव्हती, भाकरी पोळी करता येत नव्हते, पूर्ण खूप त्रास व्हायचा हाताला. पायाला पायाला पूर्ण सूज, मुंग्या. चालायला त्रास व्हायचा. हो भरपूर सुजू लागला लगेच, एक मांडी सुजते अशी. आणि असं बसलं तर खाली नाही बसलं तर काही नाही, पण ते त्रास सूज वगैरे भरपूर होती, त्याच्यामुळे त्रास होत होता. चालतं. नमस्कार मित्रांनो, कायरोप्रॅक्टिस या ट्रीटमेंटद्वारे सायटिका कसं नीट होते आपण हे पेशंटशी चर्चा करणार आहोत. सगळं त्यांच्याशी माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहूया सायटिका म्हणजे नेमकं काय असते. सायटिका एक सायटिक नर्व असते आपल्या शरीरामध्ये. थोडक्यात सांगणार आहे, जी की आपली डिस्क असतात L4 L5 मध्ये पाठीच्या कण्या मणक्यामध्ये जे डिस्क असतात ते थोडेसे फुगतात आणि फुगल्यामुळे ते काय होतात, त्या नर्व्सला थोडेसे प्रेस करतात ते सायटिक्स नर्व्स. त्याच्यामुळे ते सायटिक आजार होतो. त्याच्यामुळे काय होतं, पायानं मुंग्या येणं, हातापायाला मुंग्या येणं, असे वेगवेगळे प्रकार असतात. त्याचे सिम्पटम्स वेगळे आहेत, पण याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. तत्पूर्वी आपण पेशंटचं म्हणणं काय, कसं कायरोप्रॅक्टिसद्वारे त्यांची कशी ट्रीटमेंट झाली ते जाणून घेऊया. चला, तुम्ही चॅनलवरती नवीन आला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि तुमचे काही कमेंट असतील, काही प्रश्न असतील मला विचारत जा आणि कमेंट करत जा, आणि भरपूर जणांपर्यंत शेअर करा, आणि सगळ्यांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू. तुमचं नाव सांगा, कुठे राहता तुम्ही? मीनाक्षी अरुण पांडे, आखाडा बाळापूर. तुम्हाला काय त्रास होता? मला मणक्याचा त्रास होता, पूर्ण नस दबलेली होती, पूर्ण एक भाग उजवा पूर्ण दुखत होता, सूज होती. केव्हापासून त्रास होत आहे? मला आता 2-3 महिने झाले, पण इथं येऊन मला 1 महिना झालाय, चालू आहे माझा विलाज, आणि फरक आहे मला. तुम्हाला कसं वाटतंय आता, किती टक्के फरक आहे? बरं वाटते मला, बराच फरक पडलाय. तुम्हाला त्यांनी आता काय सांगितलंय, कुठं बसा, काय व्यायाम काय सांगितले? त्यांनी सांगितलं गादी घ्यायची नाही, उशी घ्यायची नाही, सोफ्यावर बसायचं नाही, काम करत राहायचं, मांडी घालून बसायचं. तुम्ही आतापर्यंत हेच करत आलात, आता 1 महिना झाला? हो, हेच करत आले. आता किती टक्के त्रास कमी? बराच कमी, अर्धा. 50% त्रास कमी? 50% त्रास कमी आहे. तुम्ही इथं कसं आलात, कोणाच्या ओळखीनं कसं? आम्ही आधी पण 2-3 वर्षाखाली आलेलो होतो, आणि आमच्या बाळापूरच्या मुलीला पण बराच फरक पडलेला आहे. एकदम ती ओके आहे, आता चालता येत नव्हतं तरी चालते आहे. आणि आमच्या बाळापूरचे बरेच पेशंट इथं नीट झालेले आहेत. आणि आधी हिंगोलीला पण यायचे, तिथं पण त्यांच्याकडे बराच रिझल्ट आहे. वंदना बिडवाई म्हणून तिचा पण मणक्यातच गॅप होता, तिनं मला पाठवलं इथं. बरोबर. तुम्ही पहिल्यांदा आले तेव्हा काही त्रास झाला का, त्यांनी मसाज वगैरे करताना? नाही, एकदम छान वाटलं, उलट रिलॅक्स वाटलं मला, छान वाटलं. असं काही त्रास जाणवतच नाही? नाही, काहीच उलट आपल्याला छान वाटते. थोडा वेळ आता कुठेही ठेच जरी लागली तर त्रास होतो ना, मग थोडा वेळ वाटते, पण असं काहीच नाही, उलट रिलॅक्स वाटते. तुम्ही डॉक्टरकडे गेला होतात का? हो, त्यांनी मला MRI वगैरे सांगितलंय, तर ते मी काही केलं नाही. मग आता काही तेवढा MRI काढायची गरज वाटली नाही? मी करणारही नाही, होतं तर यांच्याकडेच करणार आहे. चालेल. माझ्या चॅनलवरती आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.